या ठिकाणी आज शिक्षक समन्वय संघ तथा मुक्ता शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षण उपसंचालक कार्यालयाला अंशतः अनुदानित बांधवांनी 24 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार सर्व शाळांना घोषित शाळांना तातडीनं वाढीव टप्प्याचा निधी द्यावा या मागणीसाठी मोठ्या संख्येने आज उपसंचालक कार्यालयाला या ठिकाणी घेराव टाकण्यात आलेला आहे। खरं तर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने आमच्या आक्रोशित भावना, आमच्या अतिशय तीव्र भावना या शासनाला कळवल्या पाहिजेत, शासनाला सांगितलं पाहिजेत की बाबा आता जर आम्ही यांचा प्रश्न निकाली काढला नाही तर परळीचे जे आमच्या धनंजय नागरगोजेने जशा प्रकारची आत्महत्या केली तशी आत्महत्या किंवा आत्मदहन करण्याशिवाय आमच्या जवळ कुठलाही पर्याय शिल्लक राहणार नाही। आपल्या माध्यमातून आम्ही शासनाला सांगू इच्छितो, जर उद्यापर्यंत, कारण उद्यापर्यंत अधिवेशन आहे, उद्यापर्यंत जर शासनाने आमचा विषय निकाली काढला नाही तर उद्या दुपारी 3च्या नंतर आमच्या पैकी काही जण या ठिकाणी आत्मदहन करणार आहेत। हा इशारा या माध्यमातून आम्ही शासनाला देऊ इच्छितो। जर उद्या आमच्या एखाद्या कर्मचाऱ्याचं काही भलं वाईट झालं तर याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार अर्थ विभाग आणि शासन हे राहील, हे आम्ही या ठिकाणी निक्षून सांगत आहेत। त्याचबरोबर शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही सांगतोय की आमचा हा विषय तातडीनं आणि शक्य तेवढ्या तीव्रतेनं शासनापर्यंत त्यांनी कळवला पाहिजे। उद्या जर कुठल्या एखाद्या कर्मचाऱ्यानं जीवाचं काही बरं वाईट या ठिकाणी केलं तर याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार शासनातले प्रशासकीय अधिकारी व वित्त विभाग हाच असेल, या ठिकाणी आम्ही जाहीरपणे घोषित करत आहोत। 4 दिवसापूर्वी आपण आंदोलन केलं होतं, त्यावेळेस काय झालं? खरं तर हे आंदोलन, आमचं सातत्याने सुरू आहे। आज गेल्या 15 ते 20 दिवसापासून आझाद मैदानी या ठिकाणी सुद्धा आंदोलन आहे, परंतु शासन या बाबतीमध्ये दखल घ्यायला तयार नाही। शासनाला कदाचित वाटायला लागलेलं आहे की शेतकऱ्यासारखं या शिक्षकांनी सुद्धा पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी गोष्ट, आत्महत्येची गोष्ट केली पाहिजे। असंच कदाचित जर शासनाचं धोरण असेल तर पहिली आत्महत्या करणारा शिवराम मस्के उद्या या ठिकाणी असेल, हे मी आपल्या माध्यमातून सांगतोय।